Will you marry me? सागर पण नाही 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 मुक्ता लिसन काही काही नाही यू टेक युअर ओन टाइम ओके माझं जरी तुझ्यावर एक्सक्यूज मी हाँ बोल सागर कुठे आहेस तू? मी बाहेर आहे कामात अडकलोय तू बोल ना ऑफिसमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय तू लवकर येऊ शकलास तर खूप बरं होईल. का रे वर्षाव यांनी स्टान्स घेतलाय मेघना मॅडमनी त्यांची लेखी जाहीर माफी मागायला हवी नाहीतर ते स्ट्राईक करतील. मग काय यू नो मेघना मॅडम त्या माफी मागायला तयार नाहीयेत आणि स्टाफ सुद्धा सॉलिड भडकलाय कधीही स्ट्राईक डिक्लेअर होऊ शकेल. ठीक आहे तू काही काळजी करू नकोस मी घरी जाऊन येतो ऑफिसला. या लवकर ये. ऑफिसमधनं आनंदचा फोन होता काहीतरी प्रॉब्लेम झालाय निघायला हवं. तर निघूया. आई तुझी पुलावाची रेसिपी कुठली आहे ग? त्या दिवशी तू नसताना तुझ्या वहीत बघून मी पुलाव केला पण तो चांगला नाही झाला. गौरी नेहमी एक लक्षात ठेव रेसिपी मध्ये दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी कधीही लिहित नाहीत. एक म्हणजे गृहिणीच्या मनातला भाव आणि दुसरी म्हणजे तिच्या हाताची चव. अगदी बरोबर. मी ऑफिस मध्ये जाताना ना नेहमी घाई घाईत काहीतरी करून जायचे आणि घरी येताना सुद्धा कुकर लावायची घाई असायची. त्यामुळे मनातला भाव आणि चव या दोन गोष्टींकडे लक्ष द्यायला मला कधीही वेळ मिळाला नाही. खरंच आहे ग बाळा मी समजू शकते पण तू आता या गोष्टींमध्ये लक्षच घालू नकोस. मी आले की नाही रिलॅक्स. अगं हो या टोमॅटोच्या साराची चव बघ बरं जरा. त्याची गरजच नाहीये. चव घेण्याच्या निमित्ताने मी ऑलरेडी 2 वाट्या प्यायले. ए गदडे मग आता बघूही नकोस त्याच्याकडे. हे मी बाबांसाठी केलंय स्पेशल मग आपण सगळ्यांनी घ्यायचं. वा सॉलिड पार्शालिटी करतेस तू. नवरा झाला म्हणून काय एवढे लाड पुरवायचे त्यांचे? कसं आहे गौरी मी त्यांचे फक्त खाण्यापिण्याचेच लाड पुरवू शकते. बाकी कुठल्याच गोष्टी माझ्या हातात नाहीयेत. गौरी आज यांना यायला फारच उशीर झाला ग. हो ना आणि सांगूनही गेले नाहीयेत ते कुठे जाणार आहेत ते. मोबाईल सुद्धा त्यांचा स्विच ऑफ आहे. पूर्वी एवढ्या उशिरापर्यंत कधीच ते बाहेर थांबायचे नाहीत.
आणि जर कधी कामानिमित्त थांबावं लागलं तर मी काळजी करीन म्हणून फोन नक्की करायचे. अगं आई, पण तू घरी येणार आहेस हे त्यांना माहितीये का? हो, म्हणजे नाही माहिती. कळलं मला. हो, मी उद्या फोन करते नक्की. ओके, बाय. मावशी, तू आत्ताच आलीस का ऑफिस मधून? हो, काही प्रॉब्लेम आहे का तुला? बाय द वे, तू मला काय हाक मारलीस? काय हाक मारलीस? मावशी. मावशी? मावशी म्हणजे तुझ्या आईची बहीण ना? मला सांग बच्चा, तुझ्या आईसारख्या फालतू बाईची मी बहीण असेन का? नाही ना? मग मावशी नाही म्हणायचं. हा, आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुला की नाही या घरात आणून ठेवले, पण याचा अर्थ हे घर अनाथ आश्रम आहे असं होत नाही. तेव्हा अनाथ आश्रमात असल्यासारखं असं दिवसभर अख्ख्या घरभर हुंदडत बसायचं नाही. हं बाळ, अशी मुलं जी हुंदडतात ना त्यांना जनावरं म्हणतो आपण, आणि अशा जनावरांना डांबून ठेवायला लागतं. आता मला सांग, तुला डांबून ठेवूया का आपण? नको ना? मग असं हुंदडायचं नाही. हा, 2 वेळा पानात जे पडतं ना ते निमूटपणे खायचं आणि गप्प बाजूला बसून राहायचं. ठीक आहे? आणि बाळ, मगाशी तुम्हाला काय हाक मारलीस? काय हाक मारलीस? काय? मावशी ना? पुन्हा अशी नाही हाक मारायची बरं का? मारणार? मारणार? गुड गर्ल, किती छान. सागर, हाय. चल जाऊया ना, उशीर झालाय. अरे हो, उशीर झालाय. कळलंच नाही कामाच्या गडबडीत. एनिवे, बस ना थोड्या वेळ. बोल. काय गेले काय सगळे? हो, म्हणजे आता फक्त तू, मी आणि सिक्युरिटी गार्ड. नाईस वन. मला सांग आनंद, कसं आहे एकंदरीत वातावरण ऑफिसमध्ये? सगर, आय थिंक दिस इज द लास्ट स्ट्रॉ. मेघना मॅडमनी भडसावळ्यांचा मुद्दामून अपमान केलाय. ठीक आहे, स्टाफ मेंबर्स तुमचे पगारी नोकर आहेत, पण मालकांसाठी पण काही रूल्स असतात. ऑफकोर्स, आय कॅन अंडरस्टँड. जे होऊ नये ना तेच झालंय. भडसावे यावेळी त्यांच्या स्टान्सवर एकदम फर्म आहेत. स्टाफ मेंबर्स पण खूप चिडले. ह्यावेळी जर डिसिजन भडसाव्यांच्या फेवरमध्ये नाही झाला ना, स्ट्राईक इज इनएव्हिटेबल. सागर, या मेघना काकीचं काय करायचं काही कळतच नाही. एनिवे, बघू. नाहीतरी उद्यापर्यंतचा वेळ आहेच आपल्याकडे. मी बोलतो बाबांशी. आणि आनंद, तुला गोवर्धन काकांनी विचारलंय ना मुक्तासाठी? आणि तू सुद्धा सांगितलं होतंस मला, तुला सुद्धा ती आवडते.
मग कुठपर्यंत आलाय? सागर, तुला मुक्ता आवडते ना? मला सागर, मला माहिती आहे तुला मुक्ता आवडते. सागर, तुला आठवतं त्या दिवशी तू मला म्हणालास की तुला काही इम्पॉर्टंट कॉल्स येणार आहेत, ते सगळे अटेंड करूनच मी घरी जावं. यु नो, त्या दिवशी तुझी बँकेची मीटिंग होती, आठवत? त्या दिवशी मला ॲक्च्युली गोवर्धन सरांच्या घरी जायचं होतं मुक्ताला भेटायला. मी नाही जाऊ शकलो त्या दिवशी, पण आम्ही दुसऱ्या दिवशी भेटलो. तेव्हा मला मुक्ता म्हणाली की तू त्या दिवशी तिच्या घरी गेला होतास. अरे ऍक्च्युली काय झालं ना की मी निघालोच आणि मॅनेजरचा फोन आला मला की सागर, इट्स ओके. इनफॅक्ट मला असं वाटतं मुक्ता इज अ व्हेरी लकी गर्ल. तिला माझ्यापेक्षा डिझर्विंग असा कोणतरी मिळणार आहे. आनंद, आय मीन इट सागर. खोटं बोलतोय का मी? अँड आय एम शुअर मुक्ताला तू माझ्यापेक्षा जास्ती सुखात ठेवशील. अँड आय एम रिअली रिअली हॅपी फॉर बोथ ऑफ यू. सो डोंट वरी. ह्याच्यामुळे आपल्या दोघांच्या रॅपोमध्ये खरंच काही फरक पडणार नाही. आय अश्युअर यू. कॉंग्रॅच्युलेशन्स. चल मग आता नेमकं तुला जे काही विचारायचं होतं ते विचारून झालं असेल तर निघूया का? इट्स क्वाईट लेट. बस काय. ओके ठीक आहे, निघूया. एक छोटंसं काम आहे ते करतो आणि मग निघूया. ओके. तू तोपर्यंत खाली थांब ना. ठीक. आणि जाऊ नकोस. आय ड्रॉप यू होम. माय प्लेजर. चल लवकर ये. थँक्स आनंद. थँक्स अ लॉट. सो आशिष, बी कम्फर्टेबल. या. बोल, काय चाललंय सध्या? काय करतोयस काय? सर, सध्या मी एका ग्लोबल इंटरकॉम नावाच्या कॉल सेंटरमध्ये काम करतोय. एका अमेरिकन हॉस्पिटलच्या चेनशी आम्ही असोसिएटेड आहोत. तिकडे ॲडमिट होऊ इच्छिणाऱ्यांशी किंवा त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही बोलतो. त्यांचे काही डाऊट्स असतील तर सॉल्व्ह करणं किंवा गायडन्स देणं असं काम असतं. इंटरेस्टिंग, रिअली इंटरेस्टिंग. पण एक खरंच सांग मला, हा जॉब तुला आवडतो? म्हणजे तिथलं कामाचं स्वरूप, वर्किंग आवर्स, सॅलरी, या सगळ्यात तू समाधानी आहेस? सर, सगळ्याच गोष्टी मनासारख्या कशा मिळतील ना? येस, आय नो. ओके, लेट मी कम टू द पॉइंट स्ट्रेट अवे. समजा मी तुला एखादी ऑफर दिली तर हा जॉब तू सोडशील? सर, डिपेंड्स. ऑफर काय आहे त्याच्यावर. आय लाईक दॅट. हुशार आहेस. ओके, माझी ऑफर. मी तुला माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये एक जॉब ऑफर करतो. कामाचं स्वरूप, डेसिग्नेशन वगैरे मी नंतर ठरवेन, पण सॅलरी विल बी 60,000 रुपीज.
व्हॉट? 60,000 रुपये महिना. सर तुम्ही प्लीज चेष्टा करू नका सर. म्हणजे माझं अजून ग्रॅज्युएशनही झालेलं नाहीये, मला काही अनुभव नाहीये. सर तुम्हाला कोणीही वेल एक्सपिरियन्स्ड आणि क्वालिफाईड माणूस मिळेल. सर्टनली, नक्कीच मिळेल. पण प्रीतीचा मित्र हे क्वालिफिकेशन नसेल त्याच्याकडे. कम ऑन आशिष, डोंट वरी. म्हणजे हे क्वालिफिकेशन महत्वाचं आहेच, पण मला त्याहूनही आवडला तो तुझा प्रामाणिकपणा. स्वतःला जज करण्याची, म्हणजे स्वतःचं योग्य ते मोजमाप करण्याची तुझी बुद्धी आणि कष्ट करण्याची तयारी. बघ, नाव द बॉल इज इन युअर कोर्ट. तू ही ऑफर स्वीकारलीस तर. सर मी तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करायला तयार आहे. गुड, ग्रेट ग्रेट. मी तुझं अपॉइंटमेंट लेटर लवकरच तुला देऊन टाकीन. अँड देन जस्ट गेट गोईंग. कॉंग्रॅच्युलेशन्स अँड वेलकम टू द फॅमिली. थँक्यू सर. किंवा इतर कोणीही विचारण्याआधी आपणच त्यांना सांगून टाकूया ना. आपलं एकमेकांवर माझं तुझ्यावर प्रेम. Will you marry me? आई, अगं तू कधी आलीस? आजच आले अरे मगाशी. हे मला माहिती होतं, तू माझ्यासाठी सॉलिड लकी आहेस. का? अगं आत्ताच एका मीटिंग वरून आलोय आणि मला एक नवीन जबरदस्त नोकरी मिळाली आहे. अरे वा, पण मग ते तुझ्या कॉल सेंटरच्या नोकरी मी सोडली ग. या क्षणापासून मी ती नोकरी सोडली आणि एका मोठ्या कन्स्ट्रक्शन फर्म मध्ये काम करणार आहे. वा, मस्त. अगं पगार किती विचार ना. किती? महिन्याला 60,000 रुपये. 60,000 रुपये? Yes. अरे बाप रे. कोण आहे तुझ्या कंपनीचा मालक? अरुण गडकरी. कोण? आशिष, तुला अरुण गडकरी कोण आहेत ते माहिती आहे ना? त्यांच्याकडे नोकरी तू कशी करू शकतोस? मला काय फरक पडतो? हा? मला महिन्याला 60,000 रुपये पगार मिळणार आहे. दॅट्स इट. आशिष, अरुण गडकरी असू देत नाही तर कोणी, मला काय करायचंय? आई, आशिष अरुण गडकरींकडे नोकरी करणार आहे? गौरी, मी इथे उभी आहे. हे आत्ताच बाहेरून आले. त्यांनी बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे. बाबा तुम्ही दिवसभर फॅक्टरीत होतात आणि मी सुद्धा काही कामासाठी ऑफिसमधनं लवकर निघून गेलो होतो. पण त्यानंतर ऑफिसमध्ये खूप प्रॉब्लेम्स आले. म्हणजे? आनंदनी मला फोन करून सांगितलं की मेघना आगे परत भडसावळे साहेबांना बरंच काही वाईट साईड बोलली. त्यांचा खूप अपमान केला तिने. पण यावेळी भडसावळे साहेब गप्प बसले नाही. त्यांनी सगळ्यांच्या देखत मेघना आगीला बजावलं की जर तिने त्यांची जाहीर आणि लेखी माफी मागितली नाही ना तर ते संप करतील.
व्हॉट? गोष्टी या थराला गेल्यात? हो बाबा, आणि या सगळ्याला मेघना आगीच जबाबदार आहे. आणि ती सुद्धा एवढी हट्टी आहे की ती अजिबात माफी वगैरे काही मागायची नाही. हो बाबा, मलाही तसंच वाटतंय. पण बाबा, जर असं झालं तर काय कंपनीत खरंच संप होईल? बाबा, जर असं झालं ना तर कंपनीच्या रेप्युटेशनला धक्का पोचेलच. पण आपल्यालाही खूप मोठा सेटबॅक सहन करावा लागेल. काय करणार? आपल्या ती म्हण आहे ना, सुक्याबरोबर ओलही जळतं, तशीच आपली परिस्थिती आहे. म्हणजे आता फक्त उद्याची वाट बघायची. तोपर्यंत काही मिराकल घडलंच तर. नाहीतर बाबा, सागर बाबा, विदुला ताई कुठंच दिसत नाही. जेवायला चला म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी घरभर शोधलं मी, पण दिसल्या नाहीत कुठं. ती रूम मध्ये नाहीये. नाहीये.